की उत्साह आणि मांगल्य यांचा मिलाफ असलेला सण आपण साजरा करत आहोत। आणि हा सण साजरा करत असताना ताट बसा, हा देवीच्या शक्तीचा जागर आहे, त्यामुळं तुम्ही पण हा जागर केला पाहिजे। डोळे मिटा सगळ्यांनी, म्हणजे देवीशी तादात्म्य पावल्यासारखं होईल। आणि आपण म्हणूया, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। उदे गांबे उदे। आपण आता अंबाबाईचा गजर केलेलाच आहे आणि फार पूर्वीपासून आपण बघत आहोत की आपल्या या दिवशी म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी पूर्वी पाट्या असायच्या आणि त्या पाटीवरती आपण एक सरस्वती देवी काढायचो आणि त्या सरस्वती देवीची पूजा सर्व शाळांमध्ये विद्येची देवता म्हणून केली जायची। आपल्याकडे सर्व महाराष्ट्रभर अश्विन महिन्यातील 9 दिवस अतिशय उत्साहाने साजरे केले जातात। मांगल्याचं प्रतीक, शक्तीचं प्रतीक म्हणून आपण हे उपवास धरतो। परंतु त्या उपवासांमागचं कारण काय, या पूजेमागचं कारण काय, ही पूजा आपण का करायची हे समजून घेऊन जेव्हा आपण या देवीची आराधना करतो तेव्हा देवी आपल्याला खरोखर पावते। 9 दिवसांची ही आराधना जी आहे, या 9 दिवसांच्या आराधनेमध्ये आपण 3 दिवस पहिले जे करतो ते महाकालीसाठी पूजन असतं, मधले जे 3 दिवस आपण करतो ते महालक्ष्मीसाठी पूजन असतं आणि शेवटचे 3 दिवस असतात ते महासरस्वतीसाठी पूजन असतं। आणि ही महासरस्वती म्हणजे विद्येची देवता, आणि ही विद्येची देवता कोणावर प्रसन्न झाली तर तिचा आशीर्वाद मिळेल तुमच्यावरती। म्हणजेच हा जो अश्विन महिन्यातील कालखंड आहे हा सृजनाचा कालखंड आहे, नवीन बदल पृथ्वीवरती घडण्याचा कालखंड आहे। आणि हे नवीन बदल फक्त पृथ्वीवरतीच घडून येत नसतात, तर हे नवीन बदल आपल्यामध्ये सुद्धा घडून येत असतात। आता फार पूर्वीपासून आपण बघतो की